सांगली शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पतीच्या खुनाचा कट पत्नीनेच रचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। प्रियकराच्या मदतीने पतीला संपवून बाहेर मारहाण झाल्याचा खोटा बनाव रचला गेला, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे या कटाचा पर्दाफाश झाला। सध्या राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, त्यातही कौटुंबिक वादातून होणाऱ्या हत्येचे प्रमाण चिंतेची बाब बनले आहे। अशातच सांगलीच्या विश्रामबाग परिसरात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे। एका विवाहित महिलेने आपल्या पतीचाच काटा काढण्यासाठी प्रियकराची मदत घेतली। आनंद हनुमंत सरजे, वय 28 असं मृत पतीचं नाव आहे। ते सेल्समन म्हणून काम करत होते। गुरुवारी पहाटे आनंद यांचा मृत्यू झाल्याचं सांगत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। बाहेर कुणीतरी मारहाण केल्याने त्यांना दुखापत झाली आणि घरी आल्यावर त्यांचा मृतदेह झाला असा बनाव पत्नीने रचला होता। डॉक्टरांनी आनंद यांना मृत घोषित केलं, मात्र त्यांच्या गळ्यावरील खुणा पाहून पोलिसांना संशय आला। विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी आणि त्यांच्या पथकाने पत्नीची कसून चौकशी केली। या चौकशीत तिच्या जबाबातील विसंगती समोर आली आणि संपूर्ण कट उघड झाला। पती दारूच्या नशेत मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याच्या रागातून पत्नीने आपल्या 23 वर्षीय प्रियकरासोबत मिळून हत्येचा कट रचला होता। पहाटे वादानंतर प्रियकराला घरी बोलावून दोघांनी आनंद यांचे पाय ओढणीने बांधले। इतकेच नाही तर त्यांच्या छातडावर बसून गळा आवळून त्यांची हत्या केली। गुन्ह्यातून सुटण्यासाठी भावाला बोलावून घेत पतीला रुग्णालयात नेलं आणि बनाव रचला। विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 25 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास इसम नामे आनंद हनुमंत सरजे, वय वर्ष 28 यास उपचारासाठी दाखल करण्यात सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास दाखलपूर्व मयत असल्याचे घोषित केले। त्याचे पोस्टमॉर्टमकरिता पाठवण्यात आल्यानंतर त्याच्या गळ्यावर नखाने ओरबडल्याच्या खुणा असल्याचे दिसून आले। त्या अनुषंगाने आम्ही त्या जखमा कशाने झाल्या आहेत याबाबत मयत व्यक्तीची पत्नी यांच्याकडे तपास केला, चौकशी केली असता ती प्रथमदर्शनी सुरुवातीला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला। तिने काही व्यवस्थित उडवाउडवीची उत्तरं दिली, परंतु नंतर सखोल तपास केल्यानंतर तिनं तिच्या प्रियकरासमवेत त्याचा खून केला असल्याचे सांगितलेलं आहे। सदरचा मयत व्यक्ती हा तिला वारंवार दारू पिऊन त्रास देत होता, या कारणाने तिनं त्याचा खून केला असल्याचं सांगितलं। सदर महिलेविरुद्ध व तिच्या प्रियकराविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाणेकडे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर महिलेस व तिच्या प्रियकरास अटक करण्यात आलेले आहे। त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलेले असून न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे। आनंद सरजे यांचा प्रेमविवाह झाला होता। त्यांना 2 लहान मुलं आहेत। एका क्षणाच्या रागातून आणि अनैतिक संबंधातून या महिलेने स्वतःचे आणि मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले। सध्या पोलीस पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन पुढील तपास करत आहेत।